कृपया दोन्ही संघांनी आपला एक एक खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. हॅलो, कृपया दोन्ही संघांना विनंती आहे की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे आणि आपला एक एक खेळाडू कृपया मंचावर पाठवायचा आहे. दोन्ही संघांना हा तिसरा आणि शेवटचा कॉल असेल. आपला 12वा खेळाडू स्टेजवरती पाठवायचा आहे, नाहीतर पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. दोन्ही संघांना एक विनंती आता आपल्याला रात्रीनुसार 20 मिनिटाची एक इनिंग असेल. 20 मिनिटामध्ये एक इनिंग आपल्याला पूर्ण कव्हर करायची आहे. 40 मिनिटाचा हा सामना, 40 मिनिटं ठराविक 40 मिनिटं दोन्ही संघांसाठी असतील. 20 मिनिटं एक इनिंग, नक्कीच पाहण्याजोगा हा सामना. सिद्धिविनायक मित्रमंडळ, आपला 12वा खेळाडू कृपया करून मंचावर पाठवायचा आहे. चेंबूर संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. सिद्धिविनायक यांनी आपला एक खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. कृपया लवकरात लवकर मॅच चालू होते. सिद्धिविनायक यांनी आपला एक खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. कृपया सहकार्य करा. लवकरात लवकर आपला एक खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. मॅच चालू होते. हॅलो हॅलो, स्ट्राईकला असेल बालू, नॉन स्ट्राईकला असेल आकाश. सामन्याला सुरुवात होतीये. पहिला सामना, टाइम स्टार्ट. सत्यविनायक चषक 2025 मधला पहिला सामना, रोमहर्षक सामना. सामन्याला होतीये सुरुवात. गोलंदाजीच्या पटलावरती उभा असेल बाबू. काय करतो बाबू? बाबू बॉक्स क्रिकेटचा हा सामना, रोमहर्षक सामना. 20 मिनिटाचा टायमर मात्र चालू होतो. दोन्ही संघांना सांगण्यात येते 20 मिनिटाचा एक हाफ असेल. 2 हाफ 40 मिनिटाचे असतील. 40 मिनिटात आपल्याला सामना संपवायचा आहे. पहिला चेंडू सुंदररित्या बॅट चेंडूची सांगता. त्यावेळी आपल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करतो. सुंदर चेंडू डॉट निर्धाव असा एक चेंडू. दुसरा चेंडू सुंदर असा चेंडू. त्यांच्याकडे दाद मागितली जाते. पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणी पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करू नका. आपण मात्र असे पंच आपल्या स्पर्धेसाठी बोलवलेले आहेत. त्यांचे जो निर्णय असेल तो मांडायला मान्य करावा लागेल. आणि आउट जातो बाऊच्या रूपाने. सिद्धिविनायक 11 ऐरोली संघाला पहिल्या आग्रह बसतो.
विचारून घे या जगात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात अरे आम्हाला जो कोणी नाही जागा भरून काढण्यासाठी येतो राईट हँड बॅट्समन रमजान. सुंदर असं गोलंदाजी बाबू याच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट काढला, नंतर मात्र एक धोधक मारा, माफ करा अक्षय स्ट्राईक वरती. तिसरा चेंडू काय करतोय बाबू, पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न बसतोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र संघाच्या खात्यात जमा होतीये. एका धावाने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतो. संघाची धावसंख्या जाते 1च्या घरात. सुरुवात मात्र सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन बाबू याच्या माध्यमातून. मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण बाबू याच्या माध्यमातून. सुंदर अशी गोलंदाजी बाबू याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी वारंवार केली जाते. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 1च्या घरात. सुंदर अशा गोलंदाजीचे प्रदर्शन पुन्हा एकदा. लेग बाय नाहीये, माफ करा. चेंडू जाऊन आदळतो धडकतो पायावरती. अक्षय याच्या, माफ करा आकाश याच्या. तर बाबू या गोलंदाजाचं करावं तेवढं कौतुक कमी पडेल. पहिला चेंडू मात्र डॉट काढल्यानंतर एक मोठा धक्का दिला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मोठा स्लोप, एक धाव डिक्लेअर स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये जमा होते. एकेरी दुहेरी धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाच्या खात्यात जमा होत आहे 2 धावा. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2. बाबू आणि बाबू करावं तेवढं कौतुक कमी बाबू याचं. 6 चेंडू मात्र नक्कीच जे टाकले त्याने फक्त आणि फक्त 2 धावा खर्ची करत एक मोठा हादरा मात्र सिद्धिविनायक संघाला देत बाबू याने आपल्या गोलंदाजीचं प्रदर्शन मात्र सुंदर केलेलं आहे. तर नेक्स्ट गोलंदाज कृपया नाव माहिती असलेले खेळाडू पाठवा. प्रवीण गोलंदाज प्रवीण पाहूया बाबू याच्या पावल्यावर पाऊल ठेवतोय का प्रवीण. स्ट्राईक लागશે. एका फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग आउटची दिशा. एक चोरीची धाव मात्र इथं संघाच्या खात्यात जमा करतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 3च्या घरात. अक्षय असेल अक्षय, स्ट्राईकला असेल आकाश. पाहूया आकाश आपल्या संघासाठी काय करतो. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू वाचवण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो सीमारेषा पार 4 धावा करता. मोठा फटका आकाशीच्या बॅटमधून. प्रवीण एक सॉफ्ट डिस्मिसल सारखा चेंडू मात्र फ्लोप केला होता. फ्लिपच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र चेंडू मात्र सीमारेषा पार. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गंगावर जातो सीमारेषा पार. पंचांना मात्र भर उन्हात कवच करायला लावतोय आकाश. संघाची धावसंख्या 12च्या घरात. पहिलं षटक मात्र सुंदर नंतर दुसऱ्या षटकाने मात्र काहीसं वेगळं
कानमंत्र मात्र वारंवार प्रणवाला प्रवीणाला म्हणून देत आहे. 2 चेंडू लगातार 2 चौकार. पुन्हा एकदा तिसरा चेंडू मोठा फटका आणि पुन्हा एकदा 4 धावा संघाच्या गटाला दिसायला करतो. आकाशाच्या पायातून आला हा सुंदर चौकार. प्रतिस्पर्धाला कधी हलक्यात घेऊ नका, कारण समोर दिसणारी देणगी कधी ज्वालामुखी घेऊन तुम्हाला उद्ध्वस्त करून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. अशाच प्रकारचं हे वादळ आलेलं आहे आकाशच्या रूपाने. चेंडू संघासमोर लगातार 3 चौकार मात्र त्याच्या बॅट मध्ये संघाच्या खात्यात जमा करतो. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सुंदर प्रयत्नाच्या माध्यमातून 3 चौकार मात्र तुम्ही मारले सुद्धा मी कमबॅक करायचं विसरलेलं नाही. सुंदर असं कमबॅक माध्यमातून झेल होतो आकाश डीजे. रमजान आकाशची जागा घेऊन काढण्यासाठी येते तर रमजान संघाची धाव संख्या जाती 16च्या घरात. प्रवीणाने कमबॅक मध्ये नक्कीच गेलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 4 धावा संघाच्या खात्यात जमा होत आहे. तुटून मारण्याच्या नादात चेंडू मात्र जातो सीमारेषेवर. संघाची धाव संख्या 20 घरात. प्रवीणाने सुंदर कमबॅक मात्र जरूर केला होता. येथे रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न नक्कीच फसला होता, पण एक ओव्हरथ्रोच्या रूपात 4 धावा संघाच्या खात्यात जमा. बॉक्स क्रिकेट यालाच म्हणतात बॉक्स क्रिकेट. पुन्हा मोठा फटका रमजानच्या बॅटमधून पण एक दिग्लय स्वरूपात धाव संघाच्या खात्यात जमा. सुंदरसा फटका मारला होता, पण चेंडूने ते सीमारेषा ओलांडून वरतून जाते. सीमारेषा आहे दिग्लय स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यात जमा. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 21च्या घरात. बॉक्स क्रिकेट यालाच म्हणतात बॉक्स क्रिकेट. किती मोठी फटकेबाजी केली तरी कधी 1 धाव मिळते, तर कधी खोट्या फटक्याला सुद्धा 4 धावा मिळतात. यालाच म्हणतात बॉक्स क्रिकेट. तर पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल आकाश, माफ करा अक्षय. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो माणूस. पुन्हा एकदा पाहिलं या षटकात काय होतं. दुसऱ्या षटकात मात्र नक्कीच मोठी फटकेबाजी झाली होती आकाशाच्या माध्यमातून, पण त्याचा हादरा बसल्यानंतर मात्र एक रमजान येतो त्याची जागा घेण्याची. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 21च्या घरात. लाईट कवरअप करायला लावतो भरवण्यात पंचांना. लाईटच्या स्वरूपात 1 धाव अवंतर धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 22च्या घरात. मोठा फटका पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक तैनात होतो. मात्र क्षेत्ररक्षकाच्या पायाखालून जातो 4 धावे घेता. पहिला चेंडू करकरीत हा फटका 4 धावांकरिता. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 26च्या घरात. अक्षय मात्र आकाशची जागा चालवतो. आपल्या संघाला मात्र कुठे मागे पडून द्यायचं नाहीये. याच प्रयत्नात पुन्हा क्षेत्ररक्षक तैनात. सुंदरशी फटकेबाजी केली होती, मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव. एका धावेने संघाची धाव बोलत पुढे पण सरकतो, सरसावतो, पळतो, धावतो. 1 धावेने संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 27च्या घरात. पुन्हा एकदा मोठा फटक मारा आणि चेंडू जातो सीमारेषा पार. 4 धावा. संघाची धाव संख्या 31च्या घरात.
आकाश मारतो एकीकडे रमजान मारतो. करावं तर काय करावं महेशला काही कळलं झालं. All right, let's go. Tough break, buddy. Gets him in the lead now. Whoa, where'd that come from? दांडा मात्र उद्ध्वस्त होत आहे. पंचांचा निर्णय येतो तोपर्यंत कमी पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. मात्र पंच आपण त्यासाठी जे बोलवलेले आहेत पंचांचा जो निर्णय आहे तोच आम्ही अंतिम ठरवला जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही खेळाडूने प्रेशर बनवायचं कारण नाहीये. मागणी केली जाते बात मागितली जाते नो चेंडू चेक करण्यासाठी. त्यांचा आपला निर्णय करायचा. नक्कीच बाद करतोय रमजान. मोठा फटका मारला होता याच्या आधी रमजान याने पण महेशाने चांगला असा कमबॅक करतोय. महेश कृपया चित्त करतो रमजान याला. चेंडू यष्ट उद्ध्वस्त करताना दिसला. डीजे मास्टर एक सुंदर सुमधुर संगीत वाजवा. बाबू बाबू चेंडू दोन चेंडू शिल्लक. पावलं जेवढं काय बाहेर उन्हात जेवणमध्ये नक्कीच घेऊन आले असतील सर्व खेळाडू. पवळा साहिल रमजानची जागा भरून काढण्यासाठी येतो. साहिल महेशाचा सुंदरचा कमबॅक. पुरेशा सावून मारण्याचा प्रयत्न एक सॉफ्ट टच गेला बॅटीला. तोपर्यंत छोटी धाव संघाच्या खात्यावर जमा साहिलाच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32 घरात. एकेरी दुहेरी चौकार या माध्यमातून मात्र तिसऱ्या षटकाच्या आधीच 32 धावा संघाच्या धावसंख्येवरती धाव फलकावरती लगावलेत. आकाश मात्र तेवढाच जिद्दीने उभा आहे. एका चुनाचा कवर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तरुणात एक धाव मात्र संघाच्या खात्यावर जमा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 32. माफ करा 33 घरात. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 32. एका साईडला मात्र अक्षय याने मात्र जखून उभारले. एका साईडला पारी मात्र घेताना दिसले. मोठे फटके होत आहेत मात्र एका साईडला आपले सहकारी मात्र साथ देताना दिसत नाहीयेत अक्षय याला. पण मी डगमगणार नाही, मी हलणार नाही, मी पाय लावून उभा आहे. मीच आहे अक्षय. मोठे फटकेबाजी मी करणार आहे. माझ्या माध्यमातून मात्र माझ्या संघाला मी विजय नक्कीच मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. या ध्येयाकडे वाटचाल करताना अक्षय. तिसरा चौथा सुंदरचा चौथा षटकाच्या पहिल्याचे चेंडू कृपयाचित यष्टा उद्ध्वस्त करतो राहुल. दीपक अक्षयची जागा भरून काढण्यासाठी येते ते दीपक. संघाची धावसंख्या जाते 33 घरात. थर्ड विकेट लॉस ऑफ 4 विकेट्स. दीपक पहिल्या संघासाठी काय होतो शेवटचं षटक असेल. मागवता रिव्हर्स शूट मारण्याचा प्रयत्न. दुसरा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात फेकी करेल तोपर्यंत एक चौथी धाव मात्र संघात सरसावतो धावतो पळतो 34 घरात. शेवटचा षटक खानावरचा षटक मानलं जातं या षटकाला. स्ट्राईकवर होते पुन्हा एकदा साहिल. लेफ्ट हँड बॅट्समन साहिल आणि गोलंदाजीची धुरा मात्र राहुलने आपल्या हातात चांगलीच घेतली. पहिल्या चेंडूवर विकेट मात्र घेतला होता. त्यानंतर
जमा करतो. लेफ्ट हँड बॅट्समन साई पहिल्या संघासाठी काय करतो. पंचांजली विषय 4 धावा खात्यामध्ये जमा. संघाची धाव संख्या 38 साईल्याच्या बॅटमधून मात्र एक रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून हा चौकार. पुन्हा एकदा मोठा पट्टा मारण्याचा प्रयत्न होत आहे. एक मात्र धावाची वृद्धी घेतलेली आहे. लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा होतो. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र खात्यात जमा करतो साई. एकेरी दुहेरी धाव संख्येने संघाचं धाव पुढे सरसावत आहे. संघाची धाव संख्या धावाला पोहोचली 39 शेवटचा षटक आहे. आम्हाला षटक मानलं जातं. मात्र नक्कीच महेशाने जखडून ठेवले. माफ करा, राहुलने जखडून ठेवलं. एक चौघा मात्र त्याच्या आघाडीच्या माध्यमातून आलेला आहे. शेवटचं षटक व्यवस्थित ताबंदी 20 मिनिटात एक इनिंग संपल्याशिवाय मोठा धक्का मारण्याचा प्रयत्न होता. पॅडिंग स्वीपच्या स्वरूपात मोठा धक्का येण्याचा इशारा मात्र दिला. आव्हान मात्र हर्षद जगदाळे यांच्या शुभ हस्ते दादांना सन्मान चिन्ह यशाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला जाईल. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं. मोठा माणूस होण्यासाठी मन मोठं असावं लागतं. कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असे आपले कृष्णा हिरे साहेब हे आम्हाला आज इथे म्हणजे त्यांच्या टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. धन्यवाद दादा, तुमची उपस्थिती आम्हाला लाभली. आपण इथे उपस्थित झाले त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपले सहर्ष आभार व्यक्त करतो. सिद्धिविनायक इलेव्हन ऐरोली याच्या सालीपत्री मित्रमंडळ चेंबू नक्कीच सायनाथ मित्रमंडळाने 42 धावांचं आव्हान असेल. बॅनर पण दिसलं पाहिजे. अच्छा हा हा पंकज अँड एल टीम स्ट्रायकर असेल. पंकज नौशादला असेल एल टीम. आणि संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक करण्यासाठी होतो बाबू. पहिलं पण इनिंगमध्ये पाहिलेलं बाबू याने सुंदर गोलंदाजी केली होती. एक मोठा झटका मोठा हादरा मात्र संघाला मिळवून दिला होता. आता पाहूया हा बाबू आपल्या संघासाठी काय करतो. बॉक्स क्रिकेटचा हा सामना रो महर्षद सामना श्री सत्यविनायक मित्रमंडळ कामोदे आयोजित सत्यविनायक चषक 2025 प्रकाश जोतातील बहु अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामने पहावे तेवढ्या कधी बघा मोठं असं बहु आयोजन. पहिल्या षटकात पहिला सामन्याची दुसरी इनिंग सेकंड इनिंग स्टार्ट. 20 मिनिटाचा सामना. ही इनिंग असेल 20 मिनिटासाठी. पहिला चेंडू मोठा फटका सुंदर क्षेत्ररक्षक नक्कीच 0-0 करून सुंदर असं 4 धावा संघासाठी वाचवतो आणि एक धाव मात्र संघाच्या खात्यात जमा करतो. जिथे 4 धावा व्हायला हव्या होत्या क्षेत्ररक्षकाच्या या संघासोबत अशा क्षेत्ररक्षकावर फक्त एका धावावरती समाधान मानावं लागतं. संघ साईनाथ दिल्यावर संघाला लॅटिन स्ट्राईकला येतो. लॅटिन पाहूया काय करतो आपल्या संघासाठी लॅटिन. पहिला चेंडू बाबू याचा मात्र सुंदर क्षेत्ररक्षण मात्र वारंवार पाहण्यास मिळते. बाबू कमी बघा तेवढं कमी टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू घेतो. वळण आणि त्रिफळाचित लागण्याची दांडा दांडा दांडा
धन्यवाद विजय. पाहूया लॅटिंगची जागा भरून काढण्यासाठी येतो विजय. आपल्या संघाला विजय मिळून द्यावा नाही माहिती नाही, पण विजयी खेळाडू वृत्ती दाखवावी लागेल आणि विजयी खेळ खेळावा लागेल. पाहूया बाबू ऑन फायर. पुन्हा एकदा स्वतःच्या चौकटीमध्ये मात्र वाचवतो, शेंडू अडवतो. तोपर्यंत एक चोरटी धाव मात्र संघाच्या खात्यात जमा होती. एकेरी दुहेरी धावांनी मात्र संघाचं धाव परत पुढे रंगावत संसार पुढे जात आहे 2च्या घरात. स्ट्राईकला येतोय पुन्हा एकदा पंकज. पाहूया काय करतो पंकज आपल्या संघासाठी. सैना दिले चेंडू एक चोरी धाव मात्र खात्यात जमा करतो. वाईटच्या रूपात वाईट +1 2 धावा संघाच्या खात्यात जमा. एक गच्चा असं क्षेत्राच्या म्हणावं लागेल. चेंडूमध्ये हातात होता, चेंडू सुटला तोपर्यंत एक चोरी धाव मात्र नक्कीच खेळाडूंनी आपल्या खात्यात जमा केली. याला म्हणतात खेळ, याला म्हणतात चेंडू धाव, याला म्हणतात फिटनेस, याला म्हणतात खेळ. जिथे भेटेल तिथे घेऊन घ्यायचं. मला माझ्या संघासाठी माझ्या संघाला विजयी पथावर घेऊन जायचं, माझ्या संघाला विजय मला मिळवून द्यायचं. या दृष्टिकोनातून छोटी धाव मात्र संघाच्या खात्यात जमा. पुन्हा एकदा बाबू मोठा फटका मारतो बॉलच्या स्वरूपात, माफ करा डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव मात्र थोडस घासून जायचा होता पण चेंडू मात्र सीमारेषा ओलांडून जातो. एक धाव संघाच्या खात्यात जमा. पंच मात्र दक्ष चाणक्य पंकजच्या बॅटमधून एक डिक्लेअर धाव. संघाची धाव संख्या सरसावते पुढे 5च्या घरात. एकेरी दुहेरी धावांनी मात्र इथे काही होणार नाही. मोठी फटकेबाजी मात्र नक्कीच करावी लागेल संघाच्या विजयासाठी. स्ट्राईकला असेल पंकज. पुन्हा एकदा मोठा पुढे सरसावण्याचा प्रयत्न स्वतःच्या प्रवृत्तीमध्ये मात्र पाय घालून बॉलला मात्र स्लो करतो. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू हातात घेऊन फेकी करत तोपर्यंत मात्र एक धाव संघाच्या खात्यात जमा. संघाची धाव संघाचा 6च्या घरात. बाबू आणि बाबू पुन्हा एकदा मोठा फटका मात्र मारून दिला नाहीये. एकेरी दुहेरी धाव संख्या होतोय मात्र फटका आणि फक्त 6 धावा संघाच्या संख्येत. पुन्हा एकदा स्वॅप स्वीप मारण्याचा प्रयत्न तोपर्यंत एकच धाव मात्र संघाचा. ताकद तुम्ही दाखवणं गरजेचं आहे आणि संघाला विजयाच्या प्रगतीपथावर घेऊन जाणं गरजेचं आहे. संघाचा 3रा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो रमजान. पाहूया रमजान काय करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईकला असेल विजय. सिद्धिविनायक नैरोली संघाचा मात्र खेळ ओव्हरऑल खेळ बघता सुंदर असा ओव्हरऑल खेळ झालेला आहे. बॅटिंग मध्ये सुद्धा सुंदर असं प्रदर्शन, नंतर बॉलिंग मध्ये आता सुंदर अशी खेळी. संख्या 55 स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यात जमा. रमजानचा पहिला चेंडू शतक परिणाम होता मात्र 4 धावा संघाच्या खात्यात जमा. पंच मात्र तेवढेच दक्ष. 4 विजयाच्या बॅटमधून 4 धावा संघाची धावसंख्या पुढे सरसावते. चौकासारखी जाऊन पोहोचतीये 23च्या घरात.
तर नक्कीच सामना पाहण्याजोगता झालाय. 42 धावांचं आव्हानाचं पाकिट संघाला विजयी दिशेने घेऊन जात असताना रमजान विजयसाठी होता फटका मारण्याचा प्रयत्न मुळात मात्र जोरात फिरवली होती. त्याने निर्गाव चेंडू पंचांकडून मात्र कुठली संचार नाही. निर्गावाचा चेंडू रमजानाच्या माध्यमातून पुढे संचार पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांना मात्र वाईटचा इशारा पंचांकडून 24च्या घरात जाऊन पोहोचतीये. 42 धावांचं आव्हान मात्र नक्कीच असेल. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करून टॅप करून चेंडू जातो क्षेत्ररक्षकाच्या हातात. तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25च्या घरात. सतरा धावा 6 चेंडू 17 धावा 6 चेंडूचं समीकरण मात्र नक्कीच उलट पालट कसंही करून आपल्याला साध्य करायचं. विजयाला आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर नक्कीच सुंदर 5 चौकारमध्ये नक्कीच लगावावे लागतील. अवघड असं समीकरण आहे. बॉक्स क्रिकेट मध्ये म्हणता येईल. 5 चेंडू ते 6 चेंडू ते 5 चौकार लागणं आवश्यक असेल विजय याला. सुंदर पाहूया काय करतो सुंदर. 17 धावांचं आव्हान 6 चेंडू 17 धावा. पाहूया चेंडू क्षेत्ररक्षक छान तैवात तर पाहायला गेलं तर मानवाच्या माध्यमातून मात्र नक्कीच आपल्या संघासाठी वारंवार रन वाचवले जात आहेत. पंकज स्ट्रायकरचं पंकज 5 चेंडू 16 धावा 5 चेंडू 16 धावांचं आव्हान. 5 चेंडू 4 चौकार येतील काय पाहण्याजोगतं राहील. पिऊ पाहिलं पटका मोठा मोठा मारण्याचा प्रयत्न सुंदरचा प्रयत्न 4 धावा संघाच्या खात्यात. पाहिलं मात्र आलाय पंकजाच्या बॅटमधून. फलकावर लागत असताना मात्र सुंदर असं फलंदाजीचं प्रदर्शन पंकजाच्या माध्यमातून संघासाठी कर्तव्य तर नक्की संघर्ष करावा लागेल संघाला. संयुक्त प्रगती मित्र संघ वाईट आवडत्या धावसंख्येत वाढ संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 33च्या घरात. माफ करा 31च्या घरात. मालू सुंदर असा क्षेत्ररक्षकाचं प्रदर्शन. आवाज थोडा कमी करायचा. पाहूया स्ट्राईकला असेल पंकज आपल्या संघासाठी काय करतोय. पंकजला मात्र मोठी खेळावी करावी लागेल. पहिला मात्र चौकार आणलाय आपल्या बॅट मधून. अजून 3 चौकार येतील काय पाहण्यात राहील. सुल्लार गोलंदाज मात्र पंकज. पाहूया काय होतंय. सुल्लार विजय मिळवतोय का पंकज आपल्या संघाला विजयी. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक शतक तैनात 1 धाव मात्र संघाच्या खात्यात जावा. स्ट्राईक लावतोय तो विजय. 2 चेंडू 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता असताना 2 चौकार किंवा 3 चौकार मात्र नक्कीच लागावे लागतील. विजयाला आपल्या संघाला विजयी दिशेने वाटचाल करत असताना सत्यविनायक चषक 2025 रोमहर्षक सामना क्रमांक 1
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न विजयाचा मात्र प्रयत्न बसतो. चेंडू जातो सीमारेषे पार डायरेक्ट पंचांचा इशारा येतोय आउट. आपल्या संघाला घेऊन डीजे मास्टर एक सुंदर सुमधुर संगीत चेतन याच्यासाठी.